नमस्कार, मी सागर ठाणेकर. आजपासून 64वी मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा होत असून आपल्याबरोबर आहेत रोहन घोरपडे. तर 2 मिनटं आपण बोलणार आहे. नमस्कार रोहन. नमस्कार. आजपासून जी हौशी नाट्य स्पर्धा होते त्यात तुमचं कोणतं नाटक आहे? 64व्या मराठी राज्यनाट्य स्पर्धेत आमचं 11 डिसेंबर रोजी आय एम फिलिंग हॉर्नी नावाचं कास्टिंग काउचवरचं नाटक आम्ही सादर करतो आहे सुगुण नाट्य कला संस्थेचं. माझं तरी मत असं आहे की युवा पिढीला सांस्कृतिक कार्य संचालनालयानं दिलेलं हे पहिलं पाऊल म्हणायला हरकत नाही. कारण एवढा मोठा गोषवारा, एवढं मोठं साम्राज्य नाटकाचं असतं, त्याला शासन मदत करतं आणि कलाकार घडवतंय म्हणायला हरकत नाही या स्पर्धेमार्फत. ठीक आहे. मग आता नवीन कलाकारांना तुम्ही काय सांगणार? हे व्यासपीठ आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नवीन कलाकारांना माझं एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्र शासन आपल्यासाठी एवढं मोठं रंगमंच उपलब्ध करून देतोय, तर आपल्याला ती सुवर्ण संधी आहे. प्रत्येकानं दरवर्षी यामध्ये भाग घ्या आणि आपल्या कलाकारांना कसा वाव मिळतोय हे बघा. आता यावर्षी साधारणतः 25-26 नाटकं आहेत. प्रत्येकाला नंबर मिळेल ह्याची अपेक्षा नाही, कोण ना कोण वरचढ ठरणार. पण आपली कला ह्या जनतेला दाखवायला, आपल्या प्रेक्षकांना दाखवायला ही सुवर्ण संधी आहे. त्याच्यामुळं हा चान्स युवा कलाकारांनी सोडू नका. जिथे मिळेल तिथं बॅकस्टेज ऑनस्टेज काम करा, पण आपलं कलेचं योगदान नक्की द्या. ठीक आहे. कलेचं नक्कीच योगदान मिळेल. मी सागर ठाणेकर, PCTV साठी.